श्रावण महिना सुरू झाला की सणावारांना सुरुवात होते. म्हणून तर म्हणतात ना, श्रावण महिना हा सणावारांचा महिना असतो आणि खूप साऱ्या एन्जॉयमेंटचा महिना असतो. तर हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या डेली व्लॉगच्या लाँग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्दशीला भावाचा उपवास असतो, म्हणजे नागचतुर्थी असते आणि त्या दिवशी हा उपवास पकडला जातो भावाचा. आता खरं सांगायचं म्हटलं तर माझे ना सगळे उपवास सुटलेत, म्हणजे डिलिव्हरीमध्ये. तरी पण आता माझा नाही उपवास, पण पूजा करायला काय हरकत आहे. म्हणून आता चला तर आपली थोडीशी शॉपिंग पण करून घेऊया आणि बाकी सगळ्या गोष्टी पण करूया. म्हणून आता ना मी ना माझ्या तुम्हाला थोड्याफार जे काही घेतलेल्या वस्तू आहेत ना ते पण दाखवते आणि माझं बांगड्यांचं कलेक्शन दाखवते. तर हे बघा, पहिलं ना नागपंचमीला बायका वर्षभर बांगड्या भरत नसतात, परंतु नागपंचमी आणि संक्रांतीला हमखास बांगड्या भरतात, म्हणजे भरतात. आणि त्यांची ती हौस असते, कारण नटण्याचा किंवा सुंदर दिसण्याचा तोच दिवस असतो आणि त्यांना त्या दिवशी सुट्टी वगैरे मिळते कामातून आणि ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळतात. तर आता मी तर कशी महागं पडेल नाही का बांगड्या घालायला. तर आत्ता ना मी तुम्हाला माझ्या बांगड्या दाखवते, मी कोणतं काय काय कलेक्शन घेतलं ते, आणि ज्या पहिल्या काही आहेत ना त्यांचं पण कलेक्शन दाखवते तुम्हाला. तर आता हे बघा, ह्या ज्या घुंगराच्या बांगड्या आहेत, ज्या खूप ट्रेंडिंगला आणि जास्त व्हायरल अशा आहेत, त्या मला वाटतं 120 रुपयाच्या आसपास 8 बांगड्या भेटल्यात. आणि ज्या हातामध्ये मी ग्रीन कलरच्या घालते ना त्या पण खूप साऱ्या ट्रेंडला बांगड्या आहेत. मी ज्या दुकानामध्ये भरायला गेले होते ना बांगड्या, तिथं पण सगळ्या बायका अशाच बांगड्या घालत होत्या, फक्त रंगीबेरंगी किंवा ग्रीन कलरच्या. आता म्हणतात ना, नवऱ्यानं श्रावण महिन्यामध्ये बायकोला आपल्या गिफ्ट म्हणून द्याव्यात, पण माझ्याकडे जेवढ्या सगळ्या बांगड्या आहेत ना तेवढ्या सगळ्या माझ्या पिलूच्या पप्पानं घेतलेल्या बांगड्या आहेत. म्हणजे खूप छान छान. मग मी म्हणलं ना मला हे घ्यायचे आहेत, म्हणजे ही खूप छान वाटतात, घेऊ का हो? तुला जे आवडेल ते घे, नो प्रॉब्लेम, असं म्हणजे पिलूच्या पप्पाचं नेहमी सांगणं असतं मला. आणि जरा थोडंसं जाचतच होतं. काल व्यवस्थित बसल्या होत्या, पण मला का ना कामंही करायचे असतात, म्हणजे डबा बनवताना किंवा कपडे वगैरे धुताना खराब होतील ना घुंगरं, म्हणून मी ते काढून ठेवलं होतं. आणि मला परत घालताना स्वतःला खूप जास्त प्रमाणात जाचायला लागल्या या बांगड्या. आता काही इलाज नाही, थोडंसं सहन तर करावं लागणार आहे. आता मी बांगड्या घालते, मम्मा इकडं गुंतले, तोपर्यंत पिलूचं कांड बघा तुम्ही. आता दोन्ही नील पॉलिशच्या बॉटल खोलल्यात आणि त्याचं बघा स्वतः लावायचं चाललं आहे, एकदम कॉन्सन्ट्रेशन. आणि खोला येत नाही तरी त्याची आयडिया बघितली तुम्ही, पायामध्ये पकडले आणि मग खोललं झाकण त्याचं. लई पोराचं माझ्या डोकं चालतं, एवढं भारी चालतं ना डोकं की वासच. त्याच्यामुळं आणि त्याचं लक्ष आहे, मी बघते की नाही, त्यामुळं त्याचं चाललंय. तुम्ही बघा फक्त त्याच्याकडे व्हिडिओमध्ये. तर आता ना ह्या मी 1.5 डझन बांगड्या घेतल्या होत्या. मला वाटतं हिरव्या कलरच्या काहीतरी मला 120 रुपये डझन, आणि त्या पण पाठीमागच्या म्हणजे काश्मीरी बांगड्या त्या पण 120 रुपयाच्या आसपास, म्हणजे 8 भेटले आहेत. 6चा सेट, 4चा सेट, असं वेगवेगळे होते, पण मला 8चा सेट घ्यायचा होता म्हणून मी 8चा घेतला. आणि खूप छान वाटतं. माझ्याकडे भरपूर सगळ्या बांगड्यांचं कलेक्शन आहे आणि बांगड्या घालाव्यात खरं तर ह्या महिन्यात म्हणा, किंवा दररोज 2-3 तरी बांगड्या आपल्या हातामध्ये असाव्यात. असं म्हणजे गावाकडे जर गेलं ना तरी पण आजी, आपली आई तुम्हाला पण सांगत असेल, मला तर सांगतात पण तुम्हालासुद्धा सांगत असेल. मला नक्की सांगा तुम्हाला सांगतात की नाही कमेंटमध्ये. तर हे बघा, खूप छान असा लुक येत होता. आता मी ही सगळ्या बांगड्या घालून घेते आहे. तर घातल्यानंतर एवढं भारी वाटत होतं. अजून त्याच्यानंतर आमच्या पिलूला मेहंदी काढली आम्ही काल, आणि तुम्हाला दाखवतो नंतर त्याचा लुक कसा आला, त्याची मेहंदी कशी रंगली. मला पण काढायची मेहंदी. तोपर्यंत आमचं पिलू नटून घेते. आता मी बांगड्या घालून घेते. एक हातात तर मी कशा घातल्या, डाव्या हातात. उजव्या हातात थोड्याशा त्यापेक्षा जास्त चाचायला लागल्या, कारण जास्त हात असा जड वाटत होता तो आणि कठीण जात होतं बांगड्या घालल्या. आता बांगड्यांविषयी ना माझ्याकडे खूप सगळ्या आठवणी आहेत, म्हणजे लहानपणीच्या. आता तुम्हाला माहीत नसेल, परंतु ज्यावेळेस मी 2री-3रीला असेल, म्हणजे मला जेव्हापासूनचं आठवतं का नाही तेव्हापासूनचं मी तुम्हाला सांगते. आमच्या गावात ना खूप मोठा असा आड आहे, म्हणजे त्याला आत्ता बारव म्हणतात, पण पहिली लोक आड म्हणायचे. आणि त्याच्यावर ते रहाटाचं गाडगं, म्हणजे तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल, ते रहाटाचं ते असं पाणी शिंदून काढतात बघा रहाटातनं, तशा पद्धतीचं होतं. आणि त्याच्या शेजारी एवढं छान मोठं चिंचचं झाड होतं ना, मला वाटते ना त्याला 3-4 बायकांनी जरी असा विळखा घातला ना तरी त्याचं बोड, म्हणजे ते एवढं मोठं झाड होतं. आणि त्या वडाच्या झाडाला ना आमच्या इथं खूप मोठा झोका बांधला जायचा. अख्ख्या गावातल्या सगळ्या बायका यायच्या. आता आम्ही राहायला गावात असल्यामुळे गाव आणि आमच्या गावची चावडी हे मला वाटते 500 मीटरपेक्षा जास्त सुद्धा नसेल, कारण आमचं घर आणि
गावाची चावडी. तर या सगळ्या गोष्टींना खूप जवळ असल्यामुळे आम्हाला खूप सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. तर आता तिथं ना झोका गेला, एवढा मोठा झोका असायचा आणि तिथं सगळ्या मोठ्या मोठ्या महिलाच म्हणजे पोरींना तिथं चान्सच नसायचा. कारण गावातील आता सणाचा दिवस एक नाही तर 2च दिवस असतं, पण त्या दिवशी पण पुरी तर दररोज खेळतातच की झोका, असं तसं बायकांचं म्हणणं असतं. आणि मग बायका एवढा ती गोंधळ कालवा तिथं असायचा ना, मस्त असं तिथं म्हणजे वातावरण असायचं पहिलं. आता आमच्या मम्मीला कधी ना पहिल्यापासून थोडीशी आमची परिस्थिती नाजूक होती आणि आमच्या मम्मीला कधी नटायला आहे असं तसं भेटलंच नाही. कारण आमच्या मम्मीला ना म्हणजे आम्हाला मेंढ्या होत्या आणि असले सुट्टीचा दिवस आमच्या मम्मीच्या नशिबात नव्हतंच. कारण आम्हाला होत्या मेंढ्या आणि मेंढ्यांना जनावरांना आपल्या उपाशी ठेवायचं आणि नटत आणि दिवसभर झोका खेळत बसायचं, हे आमच्या मम्मीला कधीच मान्य नव्हतं पहिल्यापासून. ती कधी बांगड्या भरायला यायची नाही आमच्यासोबत ना, कधी ती म्हणजे कोणत्याच गोष्टींना ती येत नसायची. कारण तिला सुट्टीच नसायची आणि 3-4 मुलांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी तिच्यावरच असल्यामुळं ना खूप सगळ्या गोष्टींनी म्हणजे तिला ना कधी सुख नाही घेता आलं कुठल्या सणाचं म्हणा किंवा कशाचं. आम्हाला ना मला चांगली एक गोष्ट आठवते, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आम्हाला ती बांगड्या घालायला पाठवायची. आता माझी मोठी बहीण आहे की नाही, मी सोडून मला 2 बहिणी आहेत. मग एक मोठी आहे म्हणजे मी सगळ्यात लास्ट आहे आणि माझ्या अगोदरच्या त्या दोघीजणी पण मोठ्या आहेत. तर तिनं ना आम्हाला म्हणजे तिच्याजवळ पैसे दिले ना, ती थोडीशी मोठी असल्यामुळे तिला म्हणजे गोष्टी कळायच्या, म्हणून मम्मीचं असं म्हणणं होतं की मला नाही जमत बांगड्या वगैरे घालायला यायला, तुम्ही जाऊन घालून या. तिनं आम्हाला बांगड्या घालायला नेलं होतं. मला चांगली ही गोष्ट खूप म्हणजे आठवते बालपणीची. आणि तिनं बांगड्या घालायला नेलं ना त्यावेळेस आम्हाला रबराच्या बांगड्या होत्या पहिल्या बघा, तुम्हाला आठवत असतील ज्या कोणी 2004-03च्या आसपासच्या असतील ना त्यांना सगळ्यांना माहिती असेल की रबराच्या बांगड्या होत्या आणि त्या सेट वाजायच्या, म्हणजे इकडच्या हातात 6 इकडच्या हातात 6. तेव्हा जास्त किंमत नसेल, 10-20 रुपये किंवा 15 रुपये किंवा 30 रुपये असे काहीतरी असेल. आणि आमची मोठी बहीण म्हणत होती की रबराच्या बांगड्या घाला दोघींना, पण आम्हाला ना काचेचे गोट आवडले होते आणि मग ते आम्ही काचेचे गोट घातले. घालून मला एवढा आनंद झाला होता, म्हणून मी दाखवायला पळत पळत माझ्या मम्मीकडे माघारी येत होते आणि येता येता मी पडली आणि माझ्या सगळ्या बांगड्या फुटल्या. मला एवढं वाईट वाटलं होतं तेव्हा. मग माझ्या मम्मीनं परत संध्याकाळी ती जेव्हा रानातनं आली तेव्हा मला परत ना तिनं रानातनं आल्यावर बांगड्या घालायला नेल्या. म्हणजे आत्ता माझ्याकडे एवढ्या सगळ्या बांगड्या आहेत, पण बालपणाच्या काही गोष्टी आठवल्या ना अजून पण डोळ्यात पाणी येतं. तर चला जाऊ द्या, हा होता बालपणाचा विषय. तर आता तुम्हाला सांगते, हातात घातलेल्या ज्या बांगड्या आहेत ना त्या माझ्या 240 रुपयाच्या आहेत. खूप छान आणि स्वस्तात मस्त आहेत म्हणजे. त्याच्यानंतर ह्या ज्या आता मी दाखवते तुम्हाला गोल्डनमध्ये, त्या मी 6चा सेट घेतला होता काहीतरी 180 रुपयाला. संक्रांतीच्या नाही दिवाळीच्या आसपास घेतला होता. त्याच्यानंतर ना ह्यावाल्या ज्या आहेत त्या मी तुळशीबागेत गेल्यानंतर 50ला घेतलेल्या आहेत. त्या 50 रुपयाला 2, म्हणजे ते मोठेवाले गोट पण 50ला आणि त्या दुसऱ्या मोत्याच्या आहेत त्या पण 50ला. म्हणजे त्या स्वस्त भेटल्या होत्या मला, त्या काही जास्त महाग नव्हत्या. आणि आता हे जे आहेत ना 3 गोट, त्यातला एक गोट काळ आमच्याकडून फुटला, हे आम्ही 50ला 4 घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अजून काही थोड्याफार आहेत. ह्या बांगड्यांना मला वाटते 2 वर्ष झाले मला ह्यांनी घेतल्या होत्या. आम्ही तुळशीबागेत गेलो होतो असंच, आणि कोणता सण होता मला नाही आठवत, पण मला ह्या बांगड्या खूप छान वाटल्या होत्या आणि ड्रेसवर वगैरे घालायला भारी वाटतील म्हणून मी हे घेतल्या होत्या. मला वाटतं ह्या मला 240 रुपयाला 6 का काहीतरी भेटल्या होत्या. तर तुम्हाला कोणती बांगडी यामधल्या आवडली मला नक्की सांगा. आणि प्लेन बांगड्या तर काय रेशमी आणि प्लेन असं म्हणजे रेशमी चोडा म्हणतो की नाही आपण, तशा पद्धतीमधले प्लेन तर आपण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत त्या प्लेन आहेत. तर एवढ्या सगळ्या माझ्याजवळ बांगड्या आहेत. तर तुम्हाला कोणत्या आवडले मला नक्की सांगा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ज्या काय गोट किंवा ज्या काय बांगड्या आवडत नाहीत ना, मी घरी जाताना घेऊन जाते आणि माझ्या बहिणींना देऊन येते, कारण त्यांचं माझं मेजरमेंट बऱ्यापैकी सेम आहे आणि त्यांना देखील बसतं. आता मी असल्या बांगड्या आहेत ना ह्या पहिल्यांदा काहीतरी ट्राय केले, तर कसं वाटते मला नक्की सांगा. छान वाटतात का बांगड्या, मस्त वाटतात का ते पण सांगा. आणि त्याच्यानंतर ना थोडीफार म्हणजे नेल पॉलिश वगैरे हे ते सगळं ते पण घेतलं होतं, टिकलीचं पॉकेट वगैरे. तर आता बघू कसं होतं पुढचं, आणि उद्या काही पूजेचा वगैरे व्हिडिओ येतो का बघू. इथं जवळपास कुठं वड वगैरे काय ती वारूळ वगैरे असेल तर नक्की मी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन. मी आता माझा उपवास नाही पण जायला काय हरकत नाही का. तर आता बघा पिलू आमचा इथं छानपैकी मेहंदी दाखवते त्याची, तुम्ही मेहंदी बघून घ्या. काल आम्ही काढली होती. आता आमचा टाईमपास किंवा माझी करमणूक हा एकच माझा मुलगा आहे, त्याच्यामुळं मी जास्त असं कोणाच्यात मिसळत नाही. आणि तुम्ही नावं ठेवली तर चालेल, पण मला जास्त बायकांमध्ये मिसळायला खरंच आवडत नाही. जास्त धांगडधिंगा किंवा जास्त झकापका माझ्याकडं बघा असं खरंच मला नाही कधीच आवडत. त्याच्यामुळे मी जास्त असं कोणाच्यात मिक्स होत नाही. मी, माझं बाळ आणि माझं घर एवढंच असतं माझं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला